तुम्ही थोड्या वेळापूर्वी जे बोललात की कपल्समध्ये डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, तर आपण अशा केसमध्ये प्रेग्नन्सी अव्हॉइड करावी किंवा IVF करू नये. मग अशा कपल्समध्ये आपण प्रेग्नन्सी देण्यासाठी काय नवीन करू शकतो किंवा तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल प्रेग्नन्सी राहण्यासाठी? आता काही आजार असे आहेत स्त्रियांमध्ये की ज्याच्यात प्रेग्नन्सी ठेवूच नाही. पण डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा थायरॉइड आहे म्हणून तुम्ही प्रेग्नन्सी कधीच ठेवायची नाही असं नाहीये. तर तुम्हाला काय करायला लागतं, शुगर, BP आणि थायरॉइड ह्याचं औषधोपचाराने छान कंट्रोल करायला लागतं. तुमचं HbA1c जे वाढलेलं आहे एखाद्या स्त्रीचं ते आपण 6च्या खाली आणायचं. ब्लड प्रेशर जो वाढलेला आहे तो नॉर्मलला आणायचा. थायरॉइड लेवल ज्या ॲबनॉर्मल झालेल्या आहेत, हायपोथायरॉइडिझम आहे किंवा हायपरथायरॉइडिझम आहे, ते औषधोपचाराने करेक्ट करायचं. तिची हेल्थ जी आहे ती रिस्टोर करायची नॉर्मलला आणि मग सी कॅन गो फॉर प्रेग्नन्सी. अर्थात अशा प्रेग्नन्सी थोड्या हाय रिस्क असतात, ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा धोका जास्त असतो. त्याच्यात खूप काळजी घ्यायला लागते पुढे जाऊन. पण ती काळजी घ्यायची मानसिक तयारी आधीच तयार करून ठेवायची आणि मग प्रेग्नन्सीसाठी जायचं. अगदीच कपलने प्रेग्नन्सी राहूच नाही द्यायची असं नाही आहे. पण काही आजार मात्र आहेत, जसं हार्ट डिसीज आहे किंवा कॅन्सर आहेत, जिथे आपल्याला प्रेग्नन्सी राहूच देऊ नये असं आपण दंडक सांगतो. पण ह्या ज्या ट्रीटेबल जे आजार आहेत, करेक्टेबल जे आजार आहेत, तिथे आधी ते करेक्शन्स करावेत, हेल्थ रिस्टोर करावी आणि मग प्रेग्नन्सीसाठी जावं.